नमस्कार. पाऊस गेला का? पाऊस आहे का? आता हा जून महिना उलटून जुलै महिना सुरू झाला आहे. 23 तारखेला पाऊस सांगितला होता आणि 23 तारखेपासून पाऊस सुरू होता आणि पावसाची रिमझिम बघून सर्वांना आनंद झाला होता. परंतु 8 तारीख आली आणि पावसाने दडी मारली. आता बातमीदार काय सांगतात? पाऊस पडणार की नाही की जुलै महिना सुद्धा असाच जाणार? कारण की पिण्यासाठी पाणी हवं, शेतीसाठी पाणी हवं, कारखान्यासाठी पाणी हवं, अंघोळीसाठी पाणी हवं, पिण्यासाठी पाणी हवं. पाणी जर नसेल तर काय होईल? मोठा दुष्काळ पडेल, सर्वत्र महागाई वाढेल, हाहाकार उडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे अमेरिकेमध्ये तुम्हाला माहीतच आहे, इराणवरती हल्ले करत आहेत ट्रम्प. ते कोणाचे ऐकून घेत नाही आणि इस्रायल त्याला चिथावणी देत आहे. तर अशा ह्या महागाईच्या झळा वाढत आहेत. त्यामध्ये सोन्याचे भाव हे गगनाला भिडण्याऐवजी कमी-कमी होत चाललेत आणि डॉलरचा भाव हा डबल-डबल होत चाललाय. म्हणजे यामध्ये अमेरिकेचाच फायदा आहे. परंतु दुष्काळ नको रे बाबा. कारण की अनेक लोकांना त्रास होतो. गावोगावी पाणी मिळत नाही. टँकर चालू केले जातात. सरकार तरी काय करणार? कारण की भारताची लोकसंख्या ही भरपूर आहे. प्रत्येक गावोगावी टँकर पोहोचवायचा म्हणजे गावात नदी असते किंवा नाले असतात. परंतु गावात जर तलाव असेल तर तलावाचे पाणी, धरणाचे पाणी त्या ठिकाणी पोहोचवले जाते. धरणं आणि तलाव जर पाणी कमी झालं तर कसं शक्य होईल लोकांपर्यंत पाणी पोहोचवणे किंवा शेती करणे? त्याचप्रमाणे आपण तलावामध्ये बघतो की वीज निर्मिती केली जाते पाण्यापासून आणि ती सुद्धा शक्य होणार नाही. कारण की धरणामध्ये जर पाणीच पडलं नाही तर वीज निर्मिती कशी होणार? पवनचक्कीवर करता येते वीज निर्मिती, परंतु जास्तीत जास्त वीज ही पाण्यावर तयार केली जाते. म्हणून पाणी असणे फार आवश्यक आहे. कारण की आपल्याला उठताना म्हणजेच प्रत्येक वेळेस आपल्याला पाणी लागतं. चहा करताना, जेवण बनवताना, अंघोळ करताना, तसेच तहान लागल्यानंतर उन्हात, तान्हात आणि अनेक वस्तू तयार करण्यासाठी सुद्धा पाणी लागते. केमिकल कंपन्यांमध्ये सुद्धा भरपूर पाणी लागते. वेगवेगळे प्रोडक्ट तयार करण्यासाठी पाणी लागते. हॉटेलमध्ये सुद्धा पाणी लागते. म्हणून पाणी असणे फार आवश्यक आहे. दुष्काळ नको रे बाबा. कारण की पाऊस पडला पाहिजे. आता हा जुलै महिना सुरू आहे आणि आज जुलैची 14 तारीख आहे. तर ह्या महिन्यात सुद्धा चांगला पाऊस पडला पाहिजे. पुढे आहेच म्हणजे दहीहंडी, गणपती, श्रावण महिना चालूच होणार आहे. त्यावेळेस सुद्धा पाऊस पडेलच अशी आपण अपेक्षा करूया. जोपर्यंत समुद्रात बंगालच्या उपसागरमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत नाही, तोपर्यंत पावसाचे आगमन होणार नाही आणि फार गरजेचं आहे पावसाचं आगमन होणं. काही-काही ठिकाणी पाऊस भरपूर पडतो, काही-काही ठिकाणी पाऊस पडतच नाही. वादळे होतात, सुसाट वारा सुटतो, झाडे पडतात, नुकसान सुद्धा होतं. मुंबईसारख्या शहरामध्ये पाणी समुद्राला जाऊन मिळते. परंतु काही-काही ठिकाणं अशी आहेत, की ज्या ठिकाणी जर पाऊस पडला, तर सर्वत्र गावच गाव त्या पाण्यामध्ये वाहून जातं किंवा सर्वत्र पाणीच होतं आणि घराला वाळवी लागून घरांचं नुकसान होतं. तर अशी भरपूर शहरे आहेत. उदाहरणार्थ पंढरपूर आहे, सांगली आहे, कोल्हापूर या ठिकाणी त्याचा फटका बसतो. कारण की बेळगावची लोकं पाणी अडवतात आणि त्याचा फटका कोल्हापूरला बसतो. म्हणजे तिकडे फारच नुकसान होण्याची शक्यता असते. तर पाऊस पडला पाहिजे. आपण वरुण राजाला म्हणजेच वरुण देवाला आपण प्रार्थना करूया की तू लवकर ये. कारण की पाऊस आहे तर सर्व आहे, पाणी आहे. म्हणूनच म्हणलं आहे की जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. हे कविता एक कवीने गायलेली कविता आहे. मीच ती तुमच्या पुढे सादर केली आहे. तुम्ही जर नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पाऊस पडण्यासाठी देवाजवळ, वरुण देवाजवळ, वरुण राजाला प्रार्थना करा. "एरे एरे पावसा तुला देतो पैसा." म्हणजेच काय होईल की आपण हे जे खोटे आश्वासन देतो ते कधी ना कधीतरी खरे होईल आणि तुम्हाला मी यापुढे सुद्धा आणखीन माहिती सांगेल. तर तुम्ही नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण की तुम्ही शेअर, सबस्क्राईब केलं तरच मला व्हिडिओ टाकता येतील आणि तुमचं त्यात काय जाते. फक्त तुम्हाला एक लाईक करायचं आहे. थँक सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.